आता आपण एका शेतकऱ्याचा प्रश्न घेणार आहोत की सोयाबीनच्या पिकामध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव. मी ॲप चालू करतो. जुने क्लिअर करतो. वरती बळीराजा. आमच्या सोयाबीनच्या पिकामध्ये गोगलगायींनी खूप त्रास दिलेला आहे, खूप नुकसान करतात. मला काहीतरी मार्ग सांगा ना. नमस्कार, मी ध्वनी. मी तुमची कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ज्ञानमार्गदर्शक आहे. कसे आहात तुम्ही? तुम्ही निवडलेल्या प्राचीन ग्रंथांतील ज्ञानाच्या आधारे मी तुमच्या प्रश्नांना शक्य तितकी अचूक आणि संदर्भाधारित उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही या ग्रंथांशी संबंधित कोणताही प्रश्न निःसंकोचपणे विचारू शकता. प्रमोद वत्सा, शेती आणि पिकांच्या संरक्षणाविषयी तू विचारलेला हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्राचीन भारतीय कृषीशास्त्रात निसर्गाशी जुळवून घेत पिकांचे संरक्षण करण्याचे अनेक उपाय सांगितलेले आहेत. कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या ग्रंथांमध्ये विशेष मार्गदर्शन केले आहे. पाराशर आणि वृक्षायुर्वेद यांसारख्या ग्रंथांमध्ये पिकांवरील रोग आणि कीड नियंत्रणासाठी वनस्पती आधारित उपायांवर भर दिला गेला आहे. तुझ्या समस्येवर विचार करताना खालील श्लोक किंवा वचनाचे स्मरण होते. मूळ श्लोक संदर्भ धूपनैश्च विभिन्नैश्च कीटादिना निवारणम. पिकांना रक्षण कार्य सर्वोपायैर्विचक्षणैः. वृक्षायुर्वेद आणि कृषी पाराशर मधील कीड व रोग निवारणाच्या संदर्भातील पारंपरिक मार्गदर्शन. श्लोकाचा अर्थ आणि तात्विक स्पष्टीकरण. या वचनाचा सरळ अर्थ असा आहे की बुद्धिमान शेतकऱ्याने विविध धूप धूर आणि नैसर्गिक उपायांचा वापर करून कीटक आणि उपद्रवी जीवांचे निवारण केले पाहिजे आणि सर्व उपाययोजना करून पिकांचे रक्षण केले पाहिजे. प्राचीन कृषी परंपरेनुसार पिकांवर पडणाऱ्या अळ्या किंवा गुळगाणी किंवा तत्सम उपद्रवी कीटक यांच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांवर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी नैसर्गिक आणि सेंद्रिय उपाय योजणे श्रेयस्कर मानले गेले आहे. प्रमोदसाठी व्यावहारिक मार्गदर्शन. आधुनिक संदर्भ. वत्सा प्रमोद, तू तरुण आहेस आणि आजच्या काळात शाश्वत शेतीचे महत्त्व समजून घेणे तुला गरजेचे आहे. तुझ्या सोयाबीन पिकातील या समस्येवर आपण कृषीशास्त्राच्या आधारे काही पावले उचलू शकतो. 1. निसर्गपूरक धूप व फवारणी. प्राचीन ग्रंथांमधील विज्ञानानुसार कडुनिंबाची पाने, लसूण, हिंग आणि गोमूत्र यांच्या मिश्रणातून तयार केलेले नैसर्गिक अर्क किंवा काढा पिकांवर फवारल्यास अशा उपद्रवी किडी पिकांपासून दूर राहतात. 2. मित्र कीटकांचे संरक्षण. शेतात पक्ष्यांसाठी थांबण्याचे टांगले किंवा थिटे तयार केल्यास पक्षी येऊन उपद्रवी अळ्या व किडींना खातात, ज्यामुळे पिकांचे नैसर्गिक रक्षण होते. 3. मृदा आरोग्य. मातीची योग्य निगा राखणे आणि पिकांची फेरपालट करणे यामुळे कीटकांचे जीवनचक्र खंडित होते, ज्याचा उल्लेख आपल्या कृषी ग्रंथांमध्ये वारंवार आढळतो. या प्राचीन पद्धतींचा अवलंब करून तू तुझ्या सोयाबीन पिकाचे रक्षण करू शकशील आणि निसर्गाशी सुसंवाद साधत उत्तम उत्पादन मिळवू शकशील.